आत्ताचे जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये नुसती इन्व्हेस्टमेंट चालत नाही, तर तुम्हाला ऑटोमेशन आणि जे काही नवीन ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट हा इफिशियंट तर बनतोच, क्वालिटी वाईज चांगला बनतो, तुम्ही कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह बनतो. आणि अच्छा. माझ्या पर्सनल लोनवर मशिनरी विकत घेऊन हं. माझं एक शेड असं रेंटवर विकत घेतलं भोसरीमध्ये अच्छा. आणि माझी फाउंड्री चालू केली. म्हणजे मी तुम्ही जेव्हा गरज ओळखली. गरज ओळखली त्यावेळेस मी एकटाच काम करायचो. तुम्ही जॉब करून हा जो बिझनेस करण्याचा निर्णय घेतला, हा अचानक घेतला की आधीपासूनच प्लॅन होता? जॉब करण्याचा निर्णय मी हा अचानक घेतला नाही. मी बेसिकली इंजिनिअरिंग, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे 2 मी कोर्सेस केलेले आहेत. ते मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा माझं एक स्वप्न होतं. माझं ड्रीम ठरवलं होतं की आपल्याला मोठं होऊन उद्योजक व्हायचं आणि उद्योजक होऊन आपण एक स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री चालू करायची. माझ्याकडं स्वप्न मोठं होतं, परंतु माझ्याकडे त्याच्याकडे निर्धार आणि जिद्द ही त्याच्यापेक्षा खूप मोठी होती. कॉलेजमध्ये होता तेव्हा प्लॅन बनवला, ड्रीम होतं तुमचं. येस. त्याच्यानंतर जरी कॉलेजमधून बाहेर पडले, जॉब करत होते, तरी सुद्धा तुम्ही तो ड्रीम सोडला नाही. मला बिझनेस करायचं लगेच वाटत होतं करायला, हां. पण माझ्याकडे भांडवल नाही आणि त्यावेळेस इंडियन इकॉनॉमी थोडीशी बूम व्हायला लागली होती. हां. मार्केट म्हणजे इंडस्ट्रीज अशा ओपन झाल्या होत्या आणि त्या काळात म्हणजे मला टायमिंग अगदी जुळून आलं. जेव्हा कामाकडे बघतो हां. तेव्हा मी काम बघत नाही, मी पूजा करतो. जसं आपण रोज एका पूजा करता माणूस कधी थकत नाही, तसं मी रोज 15 तास काम करायचं. तुम्हाला असं कधी वाटलं की आपला बिझनेस सेटल झालेला आहे किंवा चांगल्या पद्धतीने इस्टॅब्लिश झालाय? आता मॅन्युफॅक्चरिंग जर बिझनेस बघतो तर माझा असा अनुभव मी शेअर करतो की एखादा बिझनेस चालू केला मॅन्युफॅक्चरिंग तर त्याला साधारण 10 वर्ष लागतात अच्छा. स्टेबल व्हायला. हं. त्याच्यामध्ये आम्हाला थोरली माहिती असते की आपला प्रॉडक्ट हा त्यांना लागतो, त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नसतो, कारण त्यांची जी प्रोडक्शन लाईन असते ती आमच्यामुळे चालू चालू हं. असते. नवीन उद्योजक असतील, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना बिझनेस करायचा असेल किंवा या क्षेत्रामध्येही करायचं असेल, तर त्यांना काय मेसेज द्या? ग्लोबलायझेशन झाल्यामुळे हं. आता त्याच्यामध्ये आणि नॉलेज आहे आणि मॅनपॉवर पण अवेलेबल आहे आणि बरेचसे एज्युकेटेड लोक आपल्याकडे आहे, हं. तर त्यांनी याच्यामध्ये जिद्द ठेवली आणि ध्येय ठेवलं मॅन्युफॅक्चरिंगसाठी, हं. त्याच्यामध्ये जर फोकस केला हां. तर त्यांना एक्सपोर्ट करण्यासाठी खूप सारा स्कोप आहे.